Co-powered by Techno. सिनेटच्या निवडणुका ज्या आहेत ह्या लागलेल्या आहेत आणि मतदानाला देखील सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीमधील राजन साळवे आहेत यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांनी मी त्याच्याकडे जाणून घेतोय कशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघताय। मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूकचं मतदान आज पार पडतंय। निश्चितपणे महाविद्यालयातील तरुणींकरता स्वतःचं एक मत देण्याचा अधिकार ह्या तरुण वयामध्ये या आमच्या तरुणांना प्राप्त झालेला आहे। त्या अनुषंगाने निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये ही सर्वात महत्त्वाची निवडणूक अशी मानली जाते। मी आपल्याला एक आठवण करू देऊ इच्छितो की शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांनी जेव्हा युवा सेनेची सूत्र हातामध्ये घेतली त्यानंतर पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक। त्या निवडणुकीमध्ये मला आठवतंय की 10 वर्षापूर्वी 10 पैकी 8 जागी शिवसेना प्रणित युवा सेनेचा विजय झाला होता। त्यानंतर चांगलं काम केलं म्हणून 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागा निवडून आल्या होत्या। आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आत्ताच्या 2024च्या निवडणुकीच्या आधी एक वर्षभर ह्याची पूर्वतयारी केली होती। मागील काही महिन्यापूर्वी सुद्धा निवडणुका तारखा जाहीर झाल्या, परंतु ह्या सरकारला नक्की खात्री होती की आपण निवडणुकीमध्ये पराभूत होणार आणि पराभवाच्या भीतीपोटी त्यांनी त्यावेळी निवडणुका पुढे ढकलल्या होत्या काही कारणं देऊन तांत्रिक। त्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीची घोषणा झाली, परत एकदा निवडणूक तारखा जाहीर झाल्या आणि तारखा जाहीर झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा या सरकारने या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याला स्थगिती दिली। याविरुद्ध आमची युवा सेनेची संपूर्ण टीम न्यायालयामध्ये गेली आणि न्यायालयावरती आमचा न्यायदेवतेचा विश्वास असल्यामुळे न्यायदेवतेने ताबडतोब निर्णय दिला आणि त्याची निवडणूक आज पार पडते। ह्याचा अर्थ या सरकारच्या पायाखालची माती जमीन अशी सरकलेली आहे, त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि म्हणून मला विश्वास आहे की ह्या असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये 10च्या 10 ठिकाणी आमच्या जागा निवडून येतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेब आणि युवकांचे नेते शिवसेनेचे आदित्य ठाकरे साहेबांचं वर्चस्व आहे हे सिद्ध, ही एक नांदी आमच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची असं माझं मत या ठिकाणी आहे। सगळ्या निवडणुका इथे लांबणीवर टाकल्या जातात, प्रत्यक्ष संबंध राजकारणात ह्याच्याशी नसतो, तरी देखील या निवडणुकीवरती राजकीय बळ वापरण्याचा प्रकार कुठेतरी झालेला आहे। राजकीय बळ वापरलेलं आहेच। आता पहा ना, आज निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते, मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण जे मतदार आहेत त्यांना कुठेही या ठिकाणी सुटी दिली नाही आहे। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी द्यावीच लागते, हा कायद्यामध्ये तरतूद आहे, पण त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी सुटीसुद्धा दिली नाही असं आमच्या ठिकाणी मत आहे। पण काही झालं तरी या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकणार आम्हाला विश्वास आहे। नमस्कार। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।